शेवटी लहानपण ते लहानपणच असतं असं का म्हणतात मी तुम्हाला सांगते. गल्लीमधली सगळी आपली मित्रमैत्रिणी बोलवायची, त्यांच्यासोबत केक कापायचा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला गिफ्टमध्ये दिलेले बिस्किट पुडे, रंगखडू, चित्रकला वही ह्या सगळ्यांना बघून तर खूपच जास्त आनंद व्हायचा. आज मी एका छोट्या मुलीच्या बड्डेला गेलते आणि तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं यार किती लवकर मोठं झालो आपण. आणि आज ह्या बड्डेला गेल्यानंतर मला असं वाटलं यार मी पण बारकी असायला पाहिजे होती. मला पण एवढीच मज्जा येत होती जेवढी त्या बारक्यांनी येत होती. मी मोठी झाले असले तरी मला सुद्धा अशा बारक्या मुलांमध्ये बड्डे सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडतं. इशूच्या बड्डेला गेल्यानंतर तिला ओवाळलं वगैरे आणि तिथं तिचे मित्रमैत्रिणी जमलेले तिचा बड्डे करायला आणि मग तिच्या मित्रमैत्रिणींनी दिलेले गिफ्ट तिने सगळे टेबल खाली ठेवलेले आणि शेवटी जेव्हा केक कापायचा होता तेव्हा मात्र सगळे सोबत आले आणि सगळ्यांनी मिळून केक कापला. आणि तुम्ही माझ्या बड्डेचा जर व्लॉग बघितला असेल ना तर सेम हे इशूने केलं. जसं मी माझ्या बड्डेचा केक स्वतःच खाल्ला होता कापून, तसंच इशूने सुद्धा स्वतःच्या बड्डेचा केक स्वतःच्या हातानेच खाल्ला. बाकी आजच्या व्लॉगमध्ये तर मी माझ्या लहानपणीच्या गोष्टी आठवत बसलेले आणि तुम्हाला पण सांगावं म्हणलं. त्यामुळे तुम्ही पण तुमचा बड्डे लहानपणी कशा प्रकारे सेलिब्रेट करायचा ते मला नक्की सांगा.